सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी परभणीमध्ये सर्वपक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चात सूर्य दस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे पाटील, नरेंद्र पाटील हे सर्व उपस्थित होते आणि यांच्या भाषणाचा रोष एकापेक्षा एक होता। त्याचाच रिपोर्ट आज आपण बघणार आहोत। सर्वांचं टार्गेट आणि सर्वांनी रडारवर घेतलं होतं ते म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांना। तर सर्वप्रथम बघूया मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटलं होतं। आमचा एक संतोष देशमुख गेला, पण यापुढे आम्ही हे सहन करणार नाही। धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबियांना जर धक्का बसला तर घरात घुसून मारू असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही। देशमुख कुटुंबियांना जर त्रास झाला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असाही इशारा त्यांनी दिलेला आहे। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसाठी न्याय मागितल्यानंतर आम्ही जातीवादी कसे काय असा सवालही जरांगे यांनी विचारला। संतोष देशमुखांच्या हत्येकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता। त्यावेळी मनोज जरांगे पाटील बोलत होते। मनोज जरांगे म्हणाले की धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या देताय, त्याचा भाव गेलाय आणि तो न्यायासाठी लढतोय, वनवन फिरतोय, त्याला तुम्ही धमक्या देताय। संतोष भैयाचे भाऊ जेव्हा पोलीस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना धमकावण्यात आले। यापुढे जर त्याचे कुटुंब आणि कुणाला धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही। देशमुख कुटुंबियांना त्रास झाला तर लक्षात ठेवा, परळी असो किंवा बीड इथल्या समाजालाही त्रास झाला तर घरात घुसून मारायचे। देशमुख कुटुंबियांच्या मागे सगळा मराठा समाज आहे। आम्ही फक्त कायद्याला मानतोय म्हणून आम्ही शांत आहोत। सगळे आरोपी पकडले जातील, फासावर जातील असा शब्द मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे असं जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना रडारवर घेतलं होतं। संतोष देशमुखाच्या हत्येमधील सगळेच आरोपी पुण्यात कसं काय सापडतात, पुण्यामध्ये त्यांना कोण सांभाळतंय, त्यांच्या मागे राज्यातील मंत्र्याचा हात होता का असा प्रश्न देखील मनोज जरांगे यांनी उपस्थित केला होता। मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना रडावर घेतल्यानंतर आले ते म्हणजे सूर्यदसनं सुद्धा धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं आणि अजितदादाला सुद्धा काय प्रश्न विचारलेले आहेत, बघूयात काय म्हटलेलं आहे। तर भाजपच्या बीडच्या आष्टीचे आमदार सूर्यदस यांनी शनिवारी संतोष देशमुख हत्याकांडावरून पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला। अजितदादांच्या वादेचे काय झाले? अजितदादा यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का घेतले? त्यांनी बीडमधील संगीत डोगळेपासून संतोष देशमुखापर्यंतच्या हत्यांची बेरीज करून हिशोब करावा। या हत्या कोणी केल्या आहे, त्याचा मास्टरमाइंड कोण आहे त्यांना माहिती नसेल तर त्यांनी आपली माणसे आमच्याकडे पाठवावी। त्यानंतर त्यांना बीडमध्ये 18 पगड जातींना कोणती वागणूक मिळते हे समजेल असे ते म्हणाले। संतोष देशमुख हत्याकांडाच्या निषेधार्थ शनिवारी परभणी सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी बोलताना सूर्यदस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मस्साजोग प्रकरण व पीक विमा घोटाळ्यावरून थेट निशाणा साधला आहे। विशेषतः त्यांना मंत्रिमंडळ स्थान देण्यावरून त्यांनी अजित पवारवरही उपरोधिकपणे टीका केलेली आहे। सूर्यदस पुढे म्हणाले, संतोष देशमुख हत्याकांडा प्रकरणी आका व आकाच्या आकाचे काय काय सांगावे। सरकारने या प्रकरणी माझ्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत। त्यामुळे या प्रकरणातील एखादा आरोपी चुकून पोलिसांच्या चौकशीतून सुटला तर तो न्यायालयीन चौकशीत अडकेल। या आरोपींना मोका लागला पाहिजे। या आरोपींना एकदा मोका लागला की ते 4-5 वर्षांसाठी आत जातील, त्यानंतर ते पुन्हा माघारी येणार नाहीत। या प्रकरणातील आका आत गेलाच पाहिजे, पण आकाच्या आकानेही या प्रकरणी काही केले असेल तर तोही आत गेल्याशिवाय राहणार नाही। या लोकांचे लफडे माणसे मारण्याचे आहेत। त्यांनी अत्यंत निर्घृणपणे संतोष देशमुख यांना मारले। इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने मारले होते त्याच पद्धतीचे हाल करून संतोष देशमुख यांना मारण्यात आले आहे। त्यांनी यांचे एवढे काय बिघडले होते? एक दलित समाजाच्या पोराची बाजू घेतल्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली। या मारहाणीचा व्हिडिओ आकाने किंवा त्याच्या आकाने पाहिला असेल तर त्यांनी तुरुंगात जावेच लागेल। आकाच्या आकाने अर्थात धनंजय मुंडे यांनी या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली, पण त्यांनी अगोदरच आपल्या लोकांना नीट वागण्यास सांगितले नाही हा माझा प्रश्न आहे असे देखील ते म्हणाले। पुढे त्यांनी अजितदादाला सुद्धा रडारवर घेतलं। सूर्यदस यांनी यावेळी क्या हुआ तेरा वादा म्हणत अजित पवारवरही निशाणा साधला। ते म्हणाले, अजितदादा तेरा वादा क्या हुआ रे, काय को इसको अंदर किया, ये अंदर लेने जैसा नहीं है। तुम्ही संगीत डोगळेपासून संतोष देशमुखापर्यंतच्या हत्यांची बेरीज केली तर तुम्हाला हिशोब समजेल। या हत्या कोणी घडवल्या, त्याच्या हत्येचा मास्टरमाइंड कोण आहे, कुणी हे उद्योग केले तुम्हाला माहिती नसेल तर परभणीला
तुमची माणसे पाठवा, बारामतीचे माणसे आमच्याकडे पाठवा, त्यानंतर तुम्हाला बीडमध्ये 18 पगड जातीच्या काय वागणूक मिळते हे तुम्हाला समजेल. पुढे त्यांनी रत्नाकर गुट्टे यांना सुद्धा रडावर घेतला आणि रत्नाकर गुट्टे आज या मोर्चाला आले नाहीत, त्यामुळे ते या प्रकरणी दुपट्टे भूमिका घेत असल्याचं सिद्ध होतंय. त्यांचे वागणे चांगले नाही. मी अजित पवारांना, प्रकाश सोळंके, राजेश विटेकर यांना मंत्री करण्याची सूचना केली होती. हे जमत नसेल तर बुलढाण्याच्या कायंदेला मंत्री करा असे सांगितले होते. आमचा जिल्हा बिना मंत्र्याचा राहिला तरी काय फरक पडत नाही असे सुद्धा ते म्हटले. सूर्यदश यांनी यावेळी पीक विमा घोटाळ्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले, परभणी जिल्ह्यातील 40,000 हेक्टर पीक विमा भरण्यात आला आहे. राहुल पाटील यांचा मतदारसंघ शहरी आहे, पण त्यांनीही आपल्या मतदारसंघात हा घोटाळा झाला आहे का हे पाहावे, तपासावे. राजेश विटेकर यांच्या सोनपेठ तालुक्यात 13,190 हेक्टर पीक विमा भरण्यात आला आहे. या लोकांनी बंजारा समाजाच्या लोकांवर गैरवापर केला आहे. त्यांनी हे लोक निवडणुकीपुरते चालतात, पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आली की त्याकडे दुर्लक्ष करतात. परळी तालुक्यातील लोकांनी सोनपेठ तालुक्यात पीक विमा भरला. हा घोटाळा करण्यावरही सरकारने मोकाची कारवाई केली पाहिजे. राजेश विटेकरांवर कोणाचा तरी दबाव आहे, त्यामुळे ते प्रकरणी बोलत नाही, पण त्यांनी हा दबाव झुकारून पत्रकार परिषद घेऊन या विषयाला वाचा फोडली पाहिजे. आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगले पाहिजे. दुसऱ्यांच्या जमिनीवर पीक विमा भरणे हा नवा परळीचा पॅटर्न सुरू झाला आहे असे सुद्धा ते म्हटले आहेत. सूर्यदश यांनी यावेळी परळीतील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेचा मुद्दा उपस्थित केला. परळीच्या राखेचा प्रश्न सोडवण्यासाठी आकाशच्या नेतृत्वात एक बैठक लावण्यात आली होती. ही राख परभणीच्या सोनपेठ पर्यंत उडत गेली, ती गंगाखेड पर्यंतही पोहोचली, परभणीतही येते. हे लोक या राखेची हैदराबाद पर्यंत उघडी वाहतूक करतात, त्यामुळे त्याचा त्रास त्या भागातील नागरिकांना होतो. हे लोक अवघे थर्मलच उपसून नेत आहेत. या लोकांच्या परळी थर्मलमध्ये नांगानाच सुरू आहे. तेथील काही अधिकारी रिटायर होईपर्यंत एकाच ठिकाणी ठाण मांडून आहे. सरकारी कर्मचारी एका ठिकाणी 20 वर्षे राहतात का? पण परळीतील हे होताना दिसते आहे. परळीचा पॅटर्न सरकारने महाराष्ट्रभर राबवा अशी विनंती मी सरकारकडे करणार आहे असे उपरोधिकपणे ते म्हणाले. दरम्यान सूर्यदश यांनी यावेळी न्यायालयीन कोठडीतून मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरंबे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. प्रस्तुत उपकरणात अशोक घोरबांड नामक एक कुणीतरी PI आहे. तो स्वतःला SP समजतो, अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार करतो, हा जिथे जातो तिथे काहीतरी करतो अशी तक्रार आहे. त्यामुळे हा घोरबांड केवळ निलंबित होऊन चालणार नाही, त्याला सेवेतून काढून टाकण्याची गरज आहे. त्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. माझा त्याला पाठिंबा असेल असे सूर्यदश म्हणाले. सूर्यदश झाल्यानंतर आले संदीप क्षीरसागर. या मोर्चामध्ये नंतर नंबर आला तो म्हणजे संदीप क्षीरसागर यांच्या भाषणाचा. ते काय म्हटले बघूया. ज्या वेळेस मी ही घटना समजून घेतली तेव्हा फोटो मला गावकऱ्यांनी दाखवले, तेव्हा माझे टाळके सटकले. हा कुठलाही एका जातीचा विषय नाही, सर्व पक्षाचे नेते इथे आहेत, सर्वजण न्याय द्या म्हणतात. आरोपी पुण्यात होते. 28 तारखेपर्यंत एका छोट्या रुग्णालयात इलाज करत होते. त्या दिवशी आपल्यासारखे लोक रस्त्यावर आले तेव्हा हे फरार झाले. त्या रुग्णालयामध्ये कोण कोण भेटले ते CCTV बाहेर काढा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केलेली आहे. माझे जे काही लक्षात आले आहे हे सर्व फिल्म स्टाईलने, परळी स्टाईलने एकच ठिकाणाहून पकडले आहेत. सदर प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा, धनंजय मुंडेला मंत्री पदावरून हटवा आणि जे CDR सापडतील त्यांना फाशी द्या अशी आमची मागणी आहे असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे. तर यामध्ये आता गुणरत्न सदावर्तेनं सुद्धा उडी घेतलेली आहे. तर गुणरत्न सदावर्ते म्हणतात की पावशेर दारू पिऊन जर कोणी धनंजय मुंडे यांना अपमानित करण्याचे धाडस दाखवत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. तुमच्या बापाचे रस्ते आहेत का बे? शेतीला शेत असेल तरी वाट द्यावी लागते. जरांगे तुझं काय शिक्षण आहे? जरांगे असो की धस नाही, कोणी पण असो, टाळवरचं लोणी खात आहेत, एखाद्या मृत व्यक्तीचे राजकारण करत आहेत. आज पंकजाताई आणि धनंजय मुंडे मंत्री मंडळामध्ये दिसत आहेत. ही बाबासाहेबांची देण आहे. जरांगे आणि धस तुम्ही सुपारी बाज आहात, मातमच्या जागी तुम्ही शेमग्यासारखं वागत आहात. पुढे चालून ते म्हणाले की सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निश्चित राज्यातील ग्रामपंचायतीत 9 जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत विचारले असता गुणरत्न सदावर्ते म्हणाले की हा देश मुघली नाही, ग्रामपंचायत बंद केल्याचा इशारा दिला तर सांगतो ते सरपंच बडतर्फ होतील. हे लोकसेवक आहेत, जे ग्रामपंचायत बंद करतील त्यांच्यावर बडतर्फ करण्याची कारवाई करू. ही लोकसेवा संविधानिक पद आहे, ती माज करण्यासाठी नाही, त्यामुळे ग्रामपंचायत बंद करू देणार नाही. मी न्यायालयात जाईल आणि डँकी घे चोट पे टाळे खोलू असे त्यांनी म्हटले आहे.
तर अशा प्रकारे जे परभणीमध्ये मोर्चा झाला होता त्यांच्या सगळ्याच्या एकच टार्गेट होतं, ते म्हणजे धनंजय मुंडे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदातून हकालपट्टी करावी अशी सर्व मंत्र्याची आणि सर्व नेत्यांची मागणी होत आहे. तर सगळ्यांच्या रडारवर होते ते म्हणजे मंत्री धनंजय मुंडे. तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी सर्व नेत्याकडून मागणी होत आहे. आणि धनंजय मुंडे विरुद्ध सर्व आता नेते अशाच प्रकारची लढाई दिसत आहे. आता हे राजकारण कुठल्या स्तराला जाईल आणि याचे धागेदोरे अजून कुठपर्यंत सुद्धा शोधतात आणि रोज यामध्ये काय नवीन ट्विस्ट होतात. आता त्यांचा पुण्यामध्ये सुद्धा मोर्चा होणार आहे, त्यामध्ये काय बोलतात अशाच प्रकारचे आता वक्तव्य जे आधी महाराष्ट्रामध्ये काय झाले नाहीत. आणि मनोज जरांगे पाटील यांनी तर आता एकदम टोकाची भूमिका घेतलेली आहे. त्यांना घरात घुसून मारण्याची सुद्धा वक्तव्य केलेलं आहे. आता बघू हे प्रकरण कुठपर्यंत जात आहे. आणि यामध्ये माझ्या मते तर एकच सांगतो की याच्यामध्ये जे गुन्हेगार असतील, आता जे आरोपी पकडले गेले त्यांना जे फाशीची शिक्षा होईल किंवा जन्मठेपची शिक्षा होईल, त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे. आणि आता सर्व आरोपी हे जेलमध्ये आहेत. फक्त एक आरोपी आता आंधळे जे आहे ते सध्या फरार आहे, ते पण आता पोलिसाच्या ताब्यात येईल. परंतु अशा प्रकारे जे राजकीय नेत्यांनी जे धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं होतं हे आपल्याला दिसलंच आहे.